संकोचित अंतःकरण ते सावधान अवधारी. संकोचित करू नका मन. आता हे सावधान अवधारी. आता सगळं बोललाय, सगळं केलं गेलंय, पण मी सांगतो तेवढं ऐक जरा बाबा. चित्त देऊन ऐक, सगळं निरसन होईल. सौमित्र पडिला विसज्ञ नाही घेतले जीवन येथे मी करिता भोजन त्याची दूषण राम भजनी. एवढा आग्रह पाहिजे हनुमंतरायाला. भरताने आग्रह केला होता की एवढं भोजन करून जावं. ऐकलं ऐक नाही, विस्पन्न झाले. अरे तिथं कार्य पडले. लक्ष्मण कसा निश्चयित आवेश ते तिथला एकही जेवला. देवच जेवला. मी कसं जेवा? भक्ताला जेवायचा अधिकार नाही. हनुमंतराय कोणाला भक्ताला बोलू लागले आहे. श्रीराम बसला सचिंत वानर भार शोकाकुलित विभीषण दुःख तळमळीते मजची येते आहार केवी. हे बरेच राजा तिथं हनुमंतराय बघा कोण आहे? सगळे वानरांचा सुग्रीव राजा आहे. आणि प्रभू रामचंद्र चिंता करीत बसलेले असते. मी तर भोजन करा. मी एकटा कसं जेवावं? मी एकटा कसं फळभक्षण करावा? स्वामी भरता विनंती ऐक मज द्यावे चरणोदक संभावना सकळी काय ते नाही देख पावली. माता हनुमंतरायाने भरतराजाला विनंती केली, स्वामी ऐका, मला काय करावं? चरण उदक द्या. तुमच्या चरणाचं पाणी मला द्या. सगळंच पावलं मला. कोण म्हणते हो? ज्याच्या अंतकरणामध्ये रामभक्ती आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंत बसला गेलाय, त्याचा हा भाव आहे. कारण पहिले मला एवढंच कारण माझे काय करा, मला तुमची आज्ञा काय असं हनुमंतराय बोल. भरतराज काय म्हणताय? तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईन सर्वथा सौमित्र उठवीन तत्वता लंकानाथा जीवघात. हनुमंतरायाने सांगितलं बरं, तुमचे चरण घेता एवढी ताकद माझ्या अंतकरणामध्ये प्राप्त होईल की लक्ष्मणाला उठील आणि त्या रावणाला काय करेल? मारेल. एवढं तुमच्या चरणामध्ये काय आहे? त्या चरण तीर्थामध्ये किती सामर्थ्य आहे? या करता मला तुम्ही तेवढंच कार्य काय करावं द्यावा. हनुमंतराय बोलू लागले आहे. उभो राम राज्याची गुढी तुटेल देवांची बांधवडी सीता सोडविन तातडी तेथे रोकडी आणि येथे रोकडी आणि कारण जर तुमचं चरण तीर्थ जर मला मिळालं, रावणाला मारील, 33 कोटी देवबंदी खाण्यात त्यांना सोडेल आणि राम राज्याची गुढी या लंकेमध्ये उभा करणे. ही सीता भक्तीला लावेन, भरताला लावेन, नामचिंतनाला लावेन असं हनुमंतराय भरताला बोलू लागले आहे. म्हणून चरणी ठेविला माता तो भरत म्हणे मागुता काही विनवीन कपिनाथा ते तत्वता ऐकावे. आता पुन्हा विनंती केली. चरणावर नतमस्तक झाले गेले. आता आणि एक माझी विनंती ऐकावी. कुणाला सांगितले? भरतराज बघा भाव कसा. भाव जर अंतकरणामध्ये उत्तम असेल ना, आपल्याला काही बी गोड वाटतं. रामच ऐकू येतं. गाणं जर ऐकलं तुम्ही टीव्हीला तर रामकथा ऐकलं असेल तर एवढा अंतकरणामध्ये सबाह्यांतरी राम ठसावला पाहिजे. मग आता भरतराज हनुमंतराला कुठली विनंती करता ऐकूया.